NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण अविनाश करवंदे सर जे खो खोच्या राज्य संघाचे किशोरी गटातील संघाचे ते प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला ह्या संपूर्ण संघाविषयी आणि ह्या शिबिराविषयी माहिती देतात। काय सांगाल सर या शिबिराचं उद्घाटन संदर्भात? मुळात सुरुवातीला मी महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे धन्यवाद देईन। चंद्रजित सरांनी जे राज्य संघटनेचे सचिव आहेत त्यांनी मागील वर्षी देखील या ठिकाणी ज्यावेळेस काम दिला होता तर या ठिकाणी झालेलं काम, त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा भुवनेश्वर या ठिकाणी झाल्या, त्या स्पर्धेमध्ये मिळालेले यश हे पाहता त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी पिंपरी चिंचवड शहराकडे या शिबिराचं आयोजन दिलं गेलं आहे। या शिबिराचं आयोजन दिनांक 17/5/2017 या रोजी शिबिराला सुरुवात झाली। शिबिराला सुरुवात होत असताना शिबिराचं प्राथमिक उद्घाटन शहराचे नवनिर्वाचित महापौर नितीनप्पा काळजे साहेब, त्यानंतर क्रीडा सभापती लक्ष्मण सेठसस्ते आणि स्थानिक नगरसेवक माजी क्रीडा सभापती आणि स्थानिक नगरसेवक श्री समीर मासुळकर यांच्या शुभ हस्ते या क्रीडा शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं। सर तुमच्या शाळेची सयाजीनाथ विद्यालयाची ऋतिका राठोड ही या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पिंपरी चिंचवडच्या संपूर्ण शहराला तिचा अभिमान आहे की ती राज्य संघामध्ये सहभागी आहे, तर तिच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? ऋतिका राठोड ही खेळाडू ही मोजे विद्यालय सयाजीनाथ विद्यालय चरोली या भागातली असून मुळात ती फार तशी स्लम एरियातली स्लम कुटुंबातली आहे। गोरगरीब कुटुंबातली मुलगी की जिचे आई वडील दिवसभर कामकाजासाठी बाहेर जात असतात, काम करून ते त्यांचं कुटुंब चालवत असतात आणि अशा कुटुंबातली ही मुलगी की जिची आर्थिक परिस्थिती फार बेताची आहे, तिचा खेळ पाहता, तिची धडपड, तिचे प्रयत्न पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा सयाजीनाथ विद्यालय असेल तर ह्या शाळा आणि नगरपालिका या तिच्या क्रीडातलं नैपुण्य पाहता तिला त्यांच्या परीने जे जे काही शैक्षणिक असेल, क्रीडा क्षेत्रातलं असेल, जे जे शक्य असेल अशा अनेक प्रकारचं सहकार्य तिला करत असतात। सर या तुमचा जो संघ मिळालेला आहे तुम्हाला किशोरीचा, तर ह्याची काय किती ताकद असेल नाशिकच्या या राष्ट्रीय स्पर्धेत? नाही, निश्चितच महाराष्ट्र राज्य असोसिएशनने ज्यावेळेस हा औरंगाबाद या ठिकाणी याची निवड चाचणी झाली आणि त्याच्यातून ज्यावेळेस हा महाराष्ट्राचा संघ निवडला गेला तर निश्चितच हा पूर्ण राज्यभरातील राज्यस्तरीय स्पर्धेतून निवडलेला संघ आहे। प्रत्येक वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील हे दर्जेदार खेळाडू निवडूनच या ठिकाणी ते एकत्रित आणले गेलेले आहे। त्यामुळं महाराष्ट्राचं आजपर्यंतचं राष्ट्रीय स्पर्धेतील स्थान पाहता आणि आत्ताच्या संघातील खेळाडूंची क्षमता पाहता राष्ट्रीय स्पर्धेमध्ये हमखास आम्ही किशोर आणि किशोरी गटामध्ये गोल्ड मेडल 100% मिळू यात काही तिळमात्र शंका नाही। सर या स्थानिक जे खो खोचा जे संघटना आहे गणेश दातीर पाटील आणि सन्माननीय निवृत्ती काळभोर, तर यांचं कशा पद्धतीने सहकार्य? नाही, गणेश दातीर पाटील असतील, निवृत्ती काळभोर सर असतील, आता अध्यक्ष म्हणून स्थानिक पिंपरी चिंचवड असोसिएशन जे आहे त्याचे अध्यक्ष गणेश दातीर आहेत, सचिव काळभोर सर आहेत आणि ह्या दोघांनी आजपर्यंत ह्या खेळासाठी आणि मागील 15 ते 20 वर्षापासून या खेळासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी खेळाडूंना म्हणजे मैदानी खेळ असल्यामुळे थोडासा सर्वसामान्य कुटुंबातल्या खेळाडूंचा खेळ असल्याकारणाने वेगवेगळ्या शाळांना, वेगवेगळ्या खेळाडूंना, वेगवेगळ्या संघांना मैदानासाठी आवश्यक असणारी, खेळासाठी आवश्यक असणारी खुंट, खेळाचे जे काही साधन आहे एक खुंट पुरवतात। वेळप्रसंगी संघांना किट, स्पोर्ट्स किट की जे स्पर्धेसाठी खेळताना आवश्यक असतं असे किट पुरवतात। त्यानंतर मी मगाशी ज्यावेळेस सांगितलं तुम्हाला की मागच्या कॅम्पला आम्ही मुलांना काही किट बॅग, बॉटल्स वगैरे तर अशाही काही गोष्टी ते खेळाडूंना पुरवत असतात। मागील वर्षी ज्या बॉटल्स दिल्या होत्या त्या गणेश दातीर यांनी स्वतः दिल्या होत्या। म्हणजे वेळप्रसंगी जिथे जिथे आम्हाला अडचण येईल त्या त्या ठिकाणी ही दोन्ही मंडळी पूर्ण ताकदीनिशी आमच्या सोबत, आमच्या पाठीशी उभे राहत असतात।
धन्यवाद सर. या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला तुम्ही माहिती दिलीत आणि तुमचे पवार सर आणि तुम्ही जो दोन्ही संघ घेऊन जात आहे या राज्य लेवलच्या संघाला NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहे.